उत्पन्न लोकांचा न्याय मिळालाच पाहिजे। गोरज भंडारवर झालेल्या कारवाईचा निषेध असो। गोरज भंडारवर केलेल्या शासनाच्या कारवाईचा दूध उत्पादकांना न्याय मिळालाच पाहिजे। दूध उत्पादकांना न्याय पाहिजे। गोरज भंडार लवकर सुरू झालाच पाहिजे। गोरज भंडार लवकर सुरू झालाच पाहिजे। शासनाचा निषेध असो मिळालाच पाहिजे। शेतकऱ्याला वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो। शेतकऱ्याला वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो। भाजप सरकारनं हेतू पुरस्कार गोरज भंडारवर केलेली कारवाई मागे घेतलीच पाहिजे। काल गोरज भंडारवर जे आकस्मिक भाजप सरकारच्या या राज्यामध्ये कारवाई करण्यात आली, हे हेतू पुरस्कार करण्यात आली। ठीक आहे, त्याच्या नियमात नाही आहे किंवा आणखी त्याच्या नॉर्म्स जे काही असेल ते गोरज भंडारने फॉलोअप करावे आणि ते व्हायलाही पाहिजे। परंतु यामध्ये आमचा शेतकरी भरडला गेला। 9,000 लिटर आज काल आम्ही दूध फेकल्या गेलं आणि आजही त्या दूध उत्पादकाला दारोदारी भटकत राहावं लागू राहिलं, कुठेही न्याय मिळून राहिलेला नाही। म्हणून आमचं एकच मागणं आहे, त्या दूध उत्पादकाचं दूध माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या सरकारने त्याची व्यवस्था करावी व त्यांना 50 रुपये लिटर प्रमाणे दुधाला दर द्यावा आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या हक्कासाठी लढत राहू। म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही गोरज भंडारचा हा मुद्दा उचलून धरला। शेतकऱ्याचं याच्यात प्रामुख्याने नुकसान होत आहे, म्हणून याला न्याय कसा मिळवता येईल ते आम्ही आज निवेदन कलेक्टर मॅडमला दिलेलं। जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही भाजप सरकारला, देवेंद्र फडणवीस सरकारला आम्ही ते निवेदन पाठवलेलं आहे। हेच म्हणणं आहे आमचं वालं की शेतकऱ्याला दुधाचा जो भाव द्यालच किंवा घेऊच आम्ही, परंतु दुधाचा विल्हेवाट तात्काळ यांनी लावावा एवढीच आमची विनंती आहे। आणि डिझेल पेट्रोल हे महागाईमध्ये आम्ही शेतकरी होडपळल्या गेलेलो आहोत, एवढीच आमची मागणी आहे।